शासनाचे सर्वच विभागामध्ये कंत्राटीकरणाचा जवळपास निर्णय माध्यमांमध्ये जे काही प्रसारित होते त्यातून दिसू लागलेला आहे. विशेषतः पोलीस भरती मोठ्या प्रमाणावर कंत्राटीकरणाच्या माध्यमातून सुरू होणार आहे. त्यानंतर मला वाटतं आरोग्य विभागामध्ये कंत्राटीकरण काही प्रमाणात आहे. इतरही विभागामध्ये मग ऐकलं तहसीलदार तलाठी वगैरे हे सुद्धा कंत्राटीकरणाच्या माध्यमातून पदं भरण्यासंदर्भात काही हालचाली झालेल्या आहेत. आमचा ह्या गोष्टीला तीव्र आक्षेप आहे. विरोधी पक्ष म्हणून नाही तर चुकीचा पायंडा पडतोय. कारण की ज्या जबाबदाऱ्या आहेत, उदाहरणार्थ तहसीलदारचं पद असो किंवा SDOचं पद असो किंवा तुमच्या पोलीस विभागातली भरती असो, बऱ्याचशी पदं ही एक जबाबदारीची पदं आहेत. पोलिसांना कायदा सुव्यवस्था मग त्याच्यामध्ये काय गुन्हे दाखल करणं, तपास करणं हा एक पोलिसाच्या इन्व्हेस्टिगेशनचा भाग असतो पोलिसांना. त्याचबरोबर आपण पाहतोय की इवन मेडिकल हेल्थ सर्व्हिसेसमध्ये सुद्धा ज्या काही निर्णय घेतले आहेत, सरसकट कंत्राटीकरण हे फार गंभीर आहे. आणि मला काही कळत नाही आहे सरकारला कंत्राटीकरण करण्यासंदर्भामध्ये पावलं उचलण्याची गरज का भासते आहे. याचा अर्थच असा आहे की सरकारकडे पैसा उपलब्ध नाही आहे, अर्थसंकल्पीय तरतुदी कमी पडत आहेत, सरकारचं फायनान्शियल जे काही नियोजन आहे त्याच्यामध्ये खूप मोठ्या अडचणी निर्माण झालेल्या आहेत. आणि म्हणून 6-6 महिने 4-4 महिने अशा पद्धतीने तरतुदी करून हे सगळं भागवायचं असा एकंदरीत त्यातून समज निर्माण होतो आहे. तर मला वाटतं की सरकारने हे स्पष्ट करावं की नेमकं कशामुळे हे करावं लागत आहे. कारण की राज्य शासन आता नवीन जे आपले मुलं आहेत, सुशिक्षित बेकार आहेत, ग्रॅज्युएशन करून बाहेर पडत आहेत, PG करून बाहेर पडत आहेत, इंजिनिअरिंग आहे, मेडिकल आहे, सर्व क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणावर पदवीधर मुलं बाहेर पडत आहेत, मुली बाहेर पडत आहेत. तर सगळ्यांची अपेक्षा आहे की त्यांना कुठेतरी काम करायला संधी शासकीय सेवेत मिळाली पाहिजे. आणि यातून एक मेसेज चुकीचा चालला आहे. शासनाने स्पष्टीकरण दिलं पाहिजे याच्यामध्ये की कंत्राटीकरण कुठल्या कुठल्या क्षेत्रात का करायची गरज पडत आहे. आणि परमनंट सर्व्हिसेस देण्याच्या बाबतीत पदं रिक्तच आहे, वस्तुस्थिती आहे. पदं रिक्त असताना हे करायची का गरज भासते आहे, हा याच्यावर कुठेतरी स्पष्टीकरण सरकारने दिलं तर जो काही गैरसमज निर्माण होतो आहे किंबहुना काही सत्य नसेल ह्याच्यामध्ये तर मग स्पष्टीकरण केलं पाहिजे. पण मला वाटतंय की खूप मोठा असंतोष जे सुशिक्षित बेकार आहेत, त्यांना नोकरीची गरज आहे, ह्यांच्यामध्ये खूप मोठा असंतोष निर्माण झालेला आहे. मोर्चे निघत आहेत त्या ठिकाणी आणि दुसरीकडे जागाही रिक्त आहेत. त्यामुळे असं असताना सरकारला कंत्राटीकरणाची गरज काय पडते आहे याच्यामध्ये फार मोठ्या प्रमाणावर एक कन्फ्युजन निर्माण झालं आहे. आणि शासनाने याच्यामध्ये स्पष्टता आणणं आवश्यकता आहे. सरसकट कंत्राटीकरणाला आमचा विरोध आहे. जरांगेंनी जी भूमिका मांडली त्याला सुद्धा आता ओबीसी नेत्यांचा फार मोठा विरोध आहे. काँग्रेसचे सुद्धा अनेक नेते आहेत की त्यांना ओबीसीमधून स्टेट. मला वाटतं मुख्यमंत्र्यांनी आणि उपमुख्यमंत्र्यांनी त्याच्यामध्ये स्पष्टीकरण दिलेलंच आहे की ओबीसींच्या आरक्षणामध्ये धक्का न लावता हे आरक्षण द्यावं, अशीच भूमिका सर्वसाधारणप्रमाणे सरकारने केलेली आहे. आमचं म्हणणं एवढंच असतं. आता मुख्यमंत्र्यांनी आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी त्यांच्या एकंदरीत प्रेस कॉन्फरन्समध्ये सांगितलं होतं 1 महिन्याची मुदत आम्हाला तुम्ही द्या. जरांगे पाटलांनी सांगितलं त्याच्यावर मी तुम्हाला 10 दिवस देतोय, म्हणजे उद्याचा शेवट 14 तारीख शेवटची आहे, त्यानंतर अजून 10 दिवस तुम्हाला मी देतो, अशा प्रकारचं वक्तव्य जरांगे पाटलांनी केलं होतं. पण समाजाच्या भावना तीव्र होत चाललेल्या आहेत. गेल्या अनेक वर्षापासून हे सर्व विषय अनेक टप्प्यावर अडकत गेलेला आहे. न्यायालयीन प्रकरणामध्ये सुद्धा न्यायालयाने काय निवाडा दिलेला आहे. आणि हे असताना शासनाने मात्र 1 महिन्याची मुदत दिली होती, ती उद्या संपत आहे. आम्हाला एवढंच म्हणायचं आहे की शासनाने ठरल्याप्रमाणे किंवा बोलल्याप्रमाणे ज्या अर्थी मुख्यमंत्र्यांनी स्पेसिफिकली 1 महिन्याचा कालावधी दिला होता त्या अर्थी त्यांच्यासमोर काहीतरी रोडमॅप स्पष्ट असावा. हे जर असेल तर मग पुन्हा एवढा विलंब का लागतोय आणि 1 महिन्याभरात काय काय नेमकं घडलेलं आहे हा खरा विषय त्यातून निर्माण होतोय. लोकांना, मराठा समाजाला याच्यामध्ये आपली दिशाभूल होते आहे किंवा आपल्याला काहीतरी खोटं सांगितलं जात आहे, वेळकाढूपणा चालू आहे, अशा स्वरूपाचं एकंदरीत भावना ही समाजामध्ये निर्माण झालेली आहे. त्यातून उद्रेक फार मोठ्या प्रमाणावर होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
आपण पाहतो या महिन्याभराच्या कालावधीमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणावर जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ मोठ्या प्रमाणावर तरुण गावनिहाय ग्रामीण भागातले शहरातले सगळे लोक विशेषतः मराठवाड्यात संख्या फार मोठी आहे. आमचं म्हणणं की लोकांच्या भावनेची आपण कदर केली पाहिजे, सरकारने कदर केली पाहिजे. मतप्रवाह वेगळे असू शकतात त्याच्यामध्ये, परंतु शेवटी आरक्षण कशा ना कशा मार्गाने मिळालंच पाहिजे ही मात्र भूमिका सर्वांचीच ठाम आहे. आणि म्हणून मला वाटतंय की सरकारने आता अधिक विलंब न करता महिन्याभरात काय झालेलं आहे आणि येणाऱ्या 10 दिवसामध्ये हा विषय कशा पद्धतीने आम्ही मार्गी लावलेला आहे हे कुठेतरी स्पष्ट सांगितलं पाहिजे. हे नाही झाल्यास मला वाटतं अजून कारण नसताना त्यातून नवीन प्रश्न निर्माण होतील आणि सरकारनेच दिलेला कालावधी त्यांचा शब्द सरकारने पाळला पाहिजे अशा प्रकारची अपेक्षा सर्वसामान्य मराठा समाज लोकांची आहे. मला हे विधान चुकीचं आहे. लोकच करतायत सगळं हे, म्हणजे हे जे इम्प्रेशन आहे की ह्यांना कुठेतरी राजकीयदृष्ट्या रसद पुरवली जाते आहे हे म्हणणं चुकीचं आहे. लोकांनी ठिकठिकाणी ग्रामीण भागात मी पाहते दौरे जेवढे झाले तर स्थानिक मराठा समाज लोकांनी त्यांना जेवणाची व्यवस्था केली, कार्यक्रमाचं नियोजन केलं, हॉल उपलब्ध करून दिले. यात मला काही राजकीय असं काही दिसत नाही आहे. आमच्यावर सुद्धा व्हायचे ना, आमचं सरकार असता सुद्धा मोर्चे निघालेलेच आहेत. त्यामुळे मग त्यावेळेस कोणी दिले होते असं म्हणले ते असं म्हणावं लागेल. मी तर या मताशी ठाम आहे, कारण की याच्यामध्ये कुठलीही रसद कोणीही पुरवलेली नाही. लोक पदरातले पैसे घालून जे काही मराठा समाजातले होतकरू चांगल्या घरातले आहेत किंवा आर्थिक त्यांच्याकडे परिस्थिती त्यांनी सुद्धा ह्याच्यामध्ये हातभार लावलेला आहे. आणि समाजाचं काम आहे म्हणून प्रत्येक जण जरांगे पाटील हा त्यातला नेता म्हणून नाही आहे, पण जरांगे पाटलांच्या माध्यमातून या सगळ्या विषयाला एक त्यांनी जबरदस्त अशा प्रकारचं एक आव्हान उभं केलेलं आहे या सगळ्या विषयावर. आणि सरकारकडून हा मराठा समाजाचं प्रतीक म्हणून ते काम करतायत, व्यक्ती म्हणून नाही तर प्रतीक म्हणून आपण पाहिलं. त्यांच्या या मुवमेंटला पूर्ण समाजाचा पाठिंबा आहे. तेच नव्हे, जे कोणी मराठा समाजाच्या मागण्याच्या संदर्भात भूमिका घेईल त्याला समाजाचा पाठिंबा मिळणारच आहे. मला वाटतं की त्याच्यामध्ये भुजबळांनी असं प्रकारे स्टेटमेंट करणं उचित नाही असं माझं त्यांना ज्येष्ठ आहेत, जाणकार आहेत, त्यांनाही समजते की हे विषय किती महाराष्ट्रासाठी महत्त्वाचे आहेत. आणि म्हणून अशा प्रकारचे कोणावर स्टेटमेंट करणं हे काही योग्य असं मला वाटत नाही. आता तुम्ही त्याच्यामध्ये न जाता मार्ग कसा काढायचा तुम्ही स्वीकारलं तर मार्ग काढून संपवा विषय. नाही, भूमिका काहीतरी शेवटी आरक्षण मिळणं हाच विषय आहे त्यातला. आता मराठा समाजाच्या ज्यांच्याकडे कुणबी दाखले आहे जुन्या प्रकारचे त्यांनी एक मार्ग दाखवला आहे. तोच मार्ग सगळीकडे लागू होईल सांगता येत नाही. म्हणजे आता उत्तर महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्रामध्ये कदाचित सर्वांकडे दाखले असतील नसतील. लोकांचं म्हणणं आहे की सर्वच मराठा समाजाला आपण आरक्षण दिलं पाहिजे, त्यातली भूमिका आहे. जरांगे पाटील त्यातला एक मार्ग सुचवला होता की यातला काही प्रमाणात त्यात मागणी होऊ शकेल, पण ह्याच्यातून सर्वांनाच मार्ग मिळेल असं खात्रीलायक सांगता येत नाही. आणि तुम्ही म्हणून संभाजी महाराजांनी सांगितलेलं जे आहे की याच्यामध्ये न्यायालयीन किंवा कायदेशीरचं उद्या काही कॉम्प्लिकेशन होऊ नये आणि म्हणून कायदेशीर टिकणारं आरक्षण देण्यासंदर्भात मी वारंवार या गोष्टीचा उल्लेख केला आहे की 50% मर्यादा जोपर्यंत केंद्र सरकार काढत नाही तोपर्यंत हा विषय मार्गी लागण्यासंदर्भात काही पॉझिटिव्ह मार्ग राज्य पातळीवर निघू शकतो का, मला वाटत नाही. केंद्र सरकारचा हस्तक्षेप, केंद्र सरकारची सकारात्मक भूमिका आणि कायद्यामध्ये अमेंडमेंट करण्यासंदर्भात घटनात्मक जे काही बदल करायची आवश्यकता आहे हे त्यातले काही पुढचे पावलं आहेत ज्याच्यामध्ये सरकारने गांभीर्याने हा विषय घेतला पाहिजे. मला काही ते समजत नाही केंद्र सरकारला याच्यामध्ये इन्व्हॉल्व करून घेणं का चुकीचं आहे, का त्यांना आपण सांगत नाही. लोकसभेमध्ये चर्चा होते, EWSवर 10% आरक्षण दिलं जातं, तर मग मराठा समाजाला काय मिळू नये, आमचा मुद्दा आहे. मला हा विषय 2 पद्धतीने या विषयाकडे पाहिलं पाहिजे. ज्याचा टोलचा निर्णय सरकार, कारण मला वाटतंय की राज्यामध्ये टोल आकारण्यासंदर्भातली धोरणात्मक निर्णय देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांनी गोपीनाथ मुंडे होते, देवेंद्र फडणवीस होते, त्यांच्या कालावधीमध्ये हा टोल माफीचा निर्णय झाला. आमचं म्हणत मी निर्णय घेतला ना, मग आता असं आहे केंद्रातही भाजप सरकार आहे, राज्यातही भाजपचं सरकार आहे. केंद्र सरकारच्या राष्ट्रीय महामार्गाला टोल लागू आहे. महाराष्ट्रामधले राज्य महामार्ग आहेत किंवा अन्य तिथे लाईट व्हेकल्स ज्याला म्हणू आपण, दुचाकी 4 चाकी पॅसेंजर व्हेकल्स
ह्यांना टोल लागू नाही आहे, हे वास्तव आहे. परंतु नॅशनल हायवेज राष्ट्रीय महामार्ग आहे, तिथे तर फास्टॅगवर तुम्हाला टोल, आता मुंबईच्या सुद्धा जे काही प्रकल्प आहे तिला लावलंच आहे. ज्या ठिकाणी हे निर्णय कॉन्शियसली घेतले गेलेले आहेत, आता मागच्या काळात काय घडलं हा वेगळा विषय आहे, पुढे काय करायचं हा दुसरा विषय आहे. मागच्या काळातले निर्णय एका विशिष्ट पद्धतीने घेण्यात आले होते, ज्याच्यामध्ये टोल आकारून याची पैसे वसुली करून त्यातून घेतलेले कर्ज परतफेड करण्यासंदर्भात निर्णय घेतले होते. मग कर्ज परतफेड करायचे असतील तर मग तुम्हाला जे तत्व स्वीकारून तुम्ही टोल आकार निर्णय घेतला होता त्याला काय रिप्लेसमेंट तुम्हाला द्यावं लागेल, तुम्हाला तरतूद हाती तरतूद करावं लागेल ना. तुम्हाला पैसे जमा होतील टोल म्हणून तर तुम्ही पैसे रिपेमेंट करू शकता, हा त्यातला विषय आहे. त्यामुळे रिपेमेंट करण्यासंदर्भात टोल आकारणी आहे, आणि टोल आकारणी तुम्हाला बंद करायची असेल तर मग तरतूद करावं लागेल पैशाची, नाही तर मग सगळंच काम बंद पडेल. हा त्यातला एक मुद्दा आहे. पण दुसरा मुद्दा तेवढाच महत्त्वाचा आहे की लोक आज GST गाडी नवीन विकत घेतात, GST भरतात. त्यानंतर लोक त्या ठिकाणी आपण पाहतोय की तुमच्या टोलवर पैसे भरतात, लोक पेट्रोलवर सेस भरतात. हे ज्या सगळे टॅक्सेस जे भरले जातात, आमचं म्हणणं आहे की टोलची तुम्ही स्वीकारलं ना, मग रस्ते टोलवर जे रस्ते आहेत किंवा ज्याला आपण म्हणू की ज्याला मेंटेनन्स संदर्भामध्ये कॉन्ट्रॅक्टमध्ये तरतुदी आहेत, तर रस्ते खड्डे पडणं हे चुकीचं आहे. टोल जिथे आकारला जातो ते रस्ते चांगले राहिले पाहिजेत, त्या रस्त्यांवर खड्डेमुक्त असा प्रकारचा टोलचा तो रस्ता असला पाहिजे, आणि त्या टोलचा पैसा वापरला जातं योग्य ठिकाणी असं वाटलं पाहिजे. लोकांच्या मनामध्ये हे संभ्रम आहे की टोलचा पैसा जमा होतो, मग रस्त्यावर खड्डे का, हा त्यातला महत्त्वाचा मुद्दा आहे. आमचं म्हणणं आहे टोल तुम्ही ज्या ठिकाणी स्वीकारलेला आहे तिथे तुम्हाला टोल बंद करायचा असेल मग तरतूद करा पैशाची, आणि बंद करायचं नसेल तर मग तुम्ही त्यांच्याकडून रस्त्यावर खड्डेमुक्त असा रस्ता, तो टोलचा रस्ता असला पाहिजे ही अपेक्षा आहे. आगामी काळात जे निर्णय घ्यायचे असतील तुम्हाला की टोल मुक्तच करायचं असेल तर चांगली गोष्ट आहे, पण मग तेवढे पैसे तो उपलब्ध करून द्या तुम्ही. हे सगळं गोष्ट जी आहे राज्याच्या आर्थिक नियोजनाशी निगडीत आहे, आणि हे सवंग लोकप्रियतेकरता आम्ही टोल माफ करू, आम्ही टोल लावणार नाही, हे करणार नाही, अशी दुहेरी भूमिका घेता येणार नाही. शेवटी या सगळ्या गोष्टीचं जे गणित आहे ते राज्याच्या तिजोरीवर परिणाम करणारं आहे. तुम्हाला टोल मुक्त तथा जसं तुम्ही राज्यामध्ये तुम्ही ट्रक्सला लागू आहे, पण कमर्शियल व्हेकलला टोल लागू नाही, छोट्या वाहनाला लागू नाही आहे, टू व्हीलरला लागू नाही आहे. त्यामुळे राज्यात तो मात्र बेनिफिशियल आहे, परंतु ट्रकवर आहेच, आणि नॅशनल हायवेला तर सरसकट सर्वांना टोल आहे. त्यामुळे दोन्हीकडे वेगळी परिस्थिती आहे. तुम्हाला जो काही निर्णय घ्यायचा त्या स्पष्टीकरण आणलं, पण नुसतं दादा भुसे कोणाला भेटले हे महत्त्वाचं नाही, दादा भुसे आणि मंत्रिमंडळ काय निर्णय घेतं हे महत्त्वाचं आहे. दादा भुसे किंवा इतर अधिकारी आज राज ठाकरे यांच्या निवासस्थानी बैठक झाली, याकडे कसं बघता? आणि दुसरी, राज ठाकरे यांनी अशी भूमिका मांडली MH04 म्हणजे ठाणे पासूनच्या गाड्यांना टोल माफ करावा यासाठी सरकारने विचार करावा, याकडे कसं बघता? म्हणजे हे सगळं हास्यास्पद आहे. MH04लाच फक्त टोल माफी आणि तर नाही, मला सांगा हा ठाण्यापुरता विचार नाही आहे. लोक गाड्या आता कोणी अमरावतीने घेतं, कोणी अकोल्याहून घेतं, कोणी औरंगाबादून घेतं, अनेक ठिकाणी लोक गाड्या विकत घेतात. आता तुम्ही जरी विमानतळावर गेला तर चेक इनला 10 काउंटर जातात, म्हणजे एकाच ठिकाणी कुठे चेक इन होत नाही आहे. एवढी टेक्नॉलॉजीचा वापर सुरू झालेला आहे, आणि तुम्ही म्हणता MH04चीच गाडी तुम्ही टोलमुक्त करणार, हे धोरण प्रॅक्टिकली लागू करणं इतपत सोपं आहे असं मला वाटत नाही. आणि मग राज्यात इतर लोकांनी काय पाप केलेला आहे? आमचं म्हणणं माफी, तर मग सगळे निर्णय घ्या, आणि निर्णय घेत असताना टोल संदर्भातला जो निधी उपलब्ध होणार होता त्याला पर्याय द्या. नुसतं घोषणा करून फायदा नाही, रस्त्याची अवस्था याच्यापेक्षाही बिकट होईल जर तुम्ही टोलसाठी वेगळी तरतूद नाही केली त्या पैशासाठी, याच्यापेक्षा वाईट अवस्था होईल. काल सुनील गडकरी यांनी मुद्दा उपस्थित केला, त्या बैठकीला तुम्ही होतो हा प्रश्न तुम्हाला आहे. तुम्ही उद्धवजी आणि अजितदादा हे PM यांना भेटायला गेला होता, आणि त्या भेटीनंतर त्यांना संजय राऊत यांनी सांगितलं तटकरेंना की उद्धव ठाकरे हे महाविकास आघाडीतनं बाहेर पडून पाहत आहेत आणि भाजपबरोबर जाण्याची मनस्थिती, असं कोण म्हणलं? असं काल सुनील गडकरींनी सांगितलेली गोष्ट आहे. खरंच असं झालं, कारण की त्यावेळेस खूप चर्चा सुरू झाली होती की PM यांची ज्या गोष्टी संदर्भात आपल्याकडे काही अधिकृत माहिती नाही त्या विषयासंदर्भात कुठेही कोणावर आपण आक्षेप घेणं किंवा असं घडलं होतं ते तोटकऱ्यांना काय माहिती यातली. आमचा मुद्दा एवढाच आहे, उद्धव ठाकरे आणि नरेंद्र मोदीजी यांच्यामध्ये काय संवाद झाला हे मलाही माहीत नाही आणि अजित पवारांनाही माहीत. त्यामुळे तटकर यांचं विधान हे कुठल्या गोष्टीच्या आधारावर आहे त्यांनी स्पष्ट करावं. ज्या बैठकी आम्ही सुरुवातीला ज्यावेळेस
शासकीय बैठक ज्याला म्हणू की गव्हर्नमेंटचा जो मराठा आरक्षणाचा विषय होता, राज्यातील अन्य प्रकल्पांचा विषय होता, बुलेट ट्रेनचा विषय होता, बाकीचे विषय राज्याचे होते, त्या सगळ्या संदर्भामध्ये पंतप्रधानांची आम्ही तिघांनी मिळून भेट घेतली होती. आणि त्यानंतर पंतप्रधान आणि उद्धव ठाकरे दोन्ही एकत्र बराच काळ बसले होते. त्यांच्यात काय चर्चा झाली की उद्धव ठाकरे यांना अजित पवारांना माहीत नाही, मला माहिती होतं प्रश्न, दोघांनी बाहेरच बसलो होतो. लोकसभेच्या वाटपाच्या संदर्भामध्ये जी कमिटी गठीत केली आहे, तुम्ही आता एआयसीसीमध्ये म्हणले असला तरी राज्यात अद्याप नेमकी स्थिती काय आहे? कारण की महाविकास आघाडीच्या लोकसभेची स्टँड आता सध्या स्थिती आहे, जागा वाटपाची चर्चा आहे नाही. जी कमिटी गठीत केली होती त्यावर दिल्लीतनं काही खूप नावं दिली गेली, न विचारता गेली, त्यामुळे नाराजी होत अशी खूप बातमी. लोकसभा आणि विधानसभा ह्या अखिल भारतीय काँग्रेस कमिटी कक्षेमधला विषय आहे आणि त्यामुळे त्या संदर्भातल्या जी काही चर्चा होणं अपेक्षित आहे किंवा त्या संदर्भात कुठली कमिटी गठीत करायची वेळ असेल किंवा इतर पक्षांची चर्चा करायची असेल तर एआयसीसीच्या माध्यमातून काँग्रेस अध्यक्ष आणि संबंधित प्रभारी यांच्या माध्यमातून ती नियुक्ती केली जाते. तर त्याच्यामुळे ते न झाल्यामुळे हा विषय अद्यापही पक्षश्रेष्ठींच्याच अखत्यारीत आहे. असा कुठलाही निर्णय अद्याप झालेला नाही. ते प्राथमिक चर्चा मधल्या काळात जवळपास महिना दीड महिन्यापूर्वी झालेली आमची काही बाबतीमध्ये 2-3 वेळा बैठका. त्यामध्ये सुशीलकुमार शिंदे होते, मी होतो, पृथ्वीराज चव्हाण होते, राज्याचे कार्याध्यक्ष जे पक्ष ते होते, जिल्हा प्रदेशाध्यक्ष लीडर ऑफ ऑपोजिशन सर्वच होते. त्यामुळे ही चर्चा एक साधकबाधक चर्चा आमची एक 1.5 महिन्यापूर्वी याच्यावर झालेली आहे आणि काँग्रेस पक्षाची जवळपास तयारी बऱ्यापैकी झालेली आहे. नागपूरला प्रदेशाध्यक्षांच्या विदर्भामध्ये संजय होमटाऊनला इतकं मोठं प्रमाणात काँग्रेस नेत्यांचा गदारोळ काय पाहतात? कारण की काँग्रेस एक राज्यात पूर्ण नेतृत्व करून पाहतात पण पक्षांतर्गतच ते बनलं. हे दोन व्यक्तींमध्ये असलेला वाद हा काही पक्षामध्ये काही घडलं आहे असं काही मानायचं कारण नाही. कदाचित तो विषय तेवढा दोघांपुरती मर्यादित आहे असं माझं मत आहे आणि प्रदेशाध्यक्ष स्वतः तिथे होते, हजर होते, तर ते नेमकं काय घडलेलं आहे हा विषय ते अधिक सांगू शकतील. तर मला वाटतं हा दोन व्यक्तींमध्ये असलेले जे काही मतभेद असतील त्या तेवढाच मर्यादित आहे. त्याच्यामुळे पक्षामध्ये काही तिथे फूट आहे किंवा वाद आहे असं म्हणायचं कारण नाही. सर, मनसेच्या अस्तित्वावर अनेकदा प्रश्न उभा केला जातो आणि आता अशी चर्चा आहे की मनसे महाराष्ट्रातल्या लोकसभेच्या 21 जागा लढवणार आहे, ज्यापैकी 6 या मुंबईतल्या असतील. आता मनसे सध्या चर्चेत आहे. लोकसभेच्या निवडणुकांसंदर्भात काय? लोकशाही आहे, प्रत्येकाला आपलं जागा लढवायचा अधिकार आहे. फक्त मनसेच कशाला, ते BRS आहेत, ते लढवायची इच्छुक आहेत महाराष्ट्रामध्ये, मनसे आहे, MIM आहेत, अशा अनेक. आता प्रकाश आंबेडकरांची भूमिका अजूनही म्हणजे आम्ही तर अपेक्षा आहे की ते सहभागी होतील, परंतु अनेक पक्षांना इलेक्शन लढवायची इच्छा आहे. त्यामुळे लोकशाहीमध्ये प्रत्येकाला आपापली इच्छा पूर्ण करण्याकरता मैदान ओपनच आहे. एक प्रश्न असा आहे की कर्जमाफिया ललित पाटील अद्यापही फरार आहे, मात्र काँग्रेसचे तुमचे आमदार रवींद्र धंगेकर असं म्हणतात की सचिन रुग्णालयाचे डीन जे आहेत त्यांना सहआरोपी या प्रकरणामध्ये केलं पाहिजे. आज माध्यमांमध्ये त्या 2 जे गुन्हेगार आहेत त्यांचं एक व्हिडिओ समोर येत आहे की ज्याच्यामध्ये तुरुंगात असताना ही मंडळी राजरोसपणे बाहेर बोलतायत, एक संवाद करतात, अशा प्रकारची व्हिडिओ क्लिप समोर येते आहे. त्यात किती तथ्य आहे, किती खरं आहे, केव्हाची आहे, या गोष्टी सगळ्या चौकशीच्या गोष्टी आहेत. त्यामुळे मला वाटतं की विभागाने यात सखोल चौकशी करावी आणि काय सत्य आहे ते बाहेर शोधून जर खरं असेल तर त्याप्रमाणे मग कारवाई केली पाहिजे. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.